व्हय? नशिबात धड झोप बी नाही आमच्या. काय काय मांडून ठेवलंय कुणाच ठाव. इथं बोजा बिस्तारा गुंडाळायची येळ आली आणि हे ध्यान प्रकरण करत फिरताय नुसतं. अरे जरा तरी शरम कर की. गुमान आवाज न करता ये आणि झोप. काय शरम कर का? हा? काय शरम कर? तू तोंड उचकातून बोलू नकोस सांगतोय. आधीच डोसकं करा मग माझं. वाकड्याचं दिन एक ठेवून उलटे आताची. तुम्हा बायकाचं बोलणं ऐकायला जर मला आलो काय मी? हा? जास्त शानपणा करायचं ना सांगून ठेवतो. काय झालंय? आज मूड लईच खराब दिसतोय. कुणा संग भांडण झालंय काय? तिला तिला तुझी लायकी दाखवणार नाही मी. सोडणार नाही. गायकवाड घराण्याचं रक्त अंगात. गायकवाड घराण्याचं 4 चौकात अब्रू काढलेली माझी. सोडणार अजिबात सोडणारच नाही मी. सोडणारच नाही. काय झालं? कुणी तुझा अपमान केला नीट सांग तर. काय व्हायचं राहिले? 4 चौकात माझी लाच काढली आणि वरनं राणादाकडे गेली शिफारस करत. नाक रगडायला लावलो मला उभ्या आयुष्यात कुणी अपमान केला नव्हता माझा. तुझा अपमान तो आमचा अपमान. तू नुसतं नाव सांग. कोण? ती मास्तरनी. फुटकळ कारणावरून अख्ख्या गावासमोर अपमान केला माझा. गेली पोमलत राणादाकडे. राणादाने बी सगळ्या गावासमोर मला नाक रगडायला लावलं. काय सांगतोस काय? ही त्या मास्तरडीची जुनी खोड आहे. आम्हाला बी असंच करायला लावलं. खाल मुंडी पाताळ ढुंडी निसती ती. ती मर नका तिकडं. पण राणादाने असं का करावं? का करावं? भाऊ आहे ना माझा. त्या मास्तरडीची जादू दुसरं काय? आपलं राणा भाऊजी लई साधं भोळ आहेत. त्या बाईनं खुळ करून सोडलंय त्यांना. वर घरात तून म्हणून आणायचं म्हणत्यात. अजिबात नाही. लायक्या काय तिची तून म्हणत्या? हेच आम्ही दाताच्या कन्या करून सांगतोय. पण पटतंय कुणाला? तर मला पटले नो. मी तिला नाही सोडणार. अजिबात नाही सोडणार. तुझ्या आधी आम्हीच तिची वरात कशी काढतो ते बघ. आमच्या नवऱ्याचा अपमान केला काय तिने? उद्या अख्ख्या शाळेसमोर तिला नाही रडवला तर बघ. कळू दे तिला तिने कुणाशी वैर घेतलाय ते. कळूच दे तिला. चांगला धडा शिकू तिला. चांगला धडा शिकू. राम जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा लक्ष्मणही त्यांच्या सोबत निघाले. आपला भाऊ असा वनवासाला जात असताना आपण ऐश्वर्यात सुखात राहणं त्यांना पटलं नाही. रामाने त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण लक्ष्मणानं काही ऐकलं नाही. हट्टाने त्यांनी त्यांचा राजवाडा सोडला. राम आणि लक्ष्मण एकत्र वनवासाला गेले. हे बंधू प्रेमाचं अत्यंत उत्तम उदाहरण आहे. आपणही आपल्या भावा बहिणींवर असंच प्रेम करायला हवं. एक चुकला तर दुसऱ्याने समजून घ्यायला हवं. समजूतदारपणा सगळ्यात जास्त महत्वाचा असतो. कारण आपले भाऊ बहीण हे आपले सगळ्यात जवळचे आणि पहिले मित्र असतात. वय काय? दोन भावंडांमध्ये फूट पाडून इथं बंधुप्रेम शिकवतेस वय? मास्तरनिकीचा जो काही शौक आहे नवा तो इथं शाळेत दावायचा, बाहेर नाही. वर्गात जी काय अक्कल झाडायची ते झाडायची. गावभर उपदेश करत बसाय कुणी सांगितलं होतं? हिम्मत कशी झाली का तुझी गायकवाड घराण्यावर बोट दावायची? हे बघा, मला कुणाच्याही घराण्याबद्दल काहीच म्हणायचं नव्हतं. प्रश्न मुलांच्या आयुष्याचा होता. आता थोडक्यात निभावलं म्हणून त्यांना काही झालं असतं म्हणजे? कुणी मेलं काय? नाही नव. आणि कुणी मेलं असतं तर
बघून घेतलं असतं ते. तुम्ही एक दोन चांगली कामं केली, आम्ही तुमचं कौतुक केलं म्हणून तुमच्या उलट्या बोंबा सुरू काय? राणा भाऊजींबरोबर तुमची ओळख झाली म्हणून आमच्याच घरात काडी टाकायची तुमची हिम्मत झाली काय? काडी? समजली नाही मी. करून सवरून वर मी नाही त्यातली. जीवाला जीव लावणारी भावंड आज एकमेकांना पाण्यात बघतात. उगा दोन भावांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर गट आमच्याशी आहे, लक्षात ठेवा. अहो पण मी तसं काही. तोंड बंद. आमच्या गायकवाड घराण्यामध्ये आणि या दोन भावंडांच्या नात्यामध्ये वाकडी नजर टाकू नका, नाहीतर डोळा हातात काढून देईन. आई बानं जरा चांगलं संस्कार केले असत्याल तर त्याची चाड राखा आणि आमच्या साध्या भोळ्या राणा भाऊजींना गुंडाळणं बंद करून, नाहीतर लय महागात पडल. समजवा जरा मास्तरनीला, कुठं धरून आणता असली माणसं कोणाच ठाऊक. ओ ढेकरेवाल्या बाई, हे सगळं अति होत आहे. तुमच्या वैयक्तिक भांडणामुळे तुम्ही जर असं माझ्या डोक्याला ताप दिलात ना तर वरपर्यंत तक्रार करीना. गावातलं वातावरण बिघडवता म्हणून नोकरीवरनं काढून टाकेन मी तुम्हाला. हो, दोन भावामध्ये भांडणं लावताना जरा सुद्धा तुम्हाला विचार करता येत नाही. हे हे अंजली, तर मुलांनो काय शिकत होतो आपण? बंधू प्रेम. उगा दोन भावांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर गट आमच्याशी आहे, लक्षात ठेवा. दोन भावामध्ये भांडणं लावताना जरा सुद्धा तुम्हाला विचार करता येत नाही. साहेबराव, आज लई डाफरलं सूरजवर. पण काय करणार, याचा आजकाल पिण्याचा नाद लई वाढलाय. चले या ये चल चल चल. साहेबराव, अरे बाईंची जागी दुसरं कोण असतं तरी बी मी हेच केलं असतं म्हणा. पण अंजली बाईंना बोलला म्हणून डोसकं लईच फिरलं बघ. आता तुझं आणि कशाने डोकं फिरलं बाबा? सूरज, अरे काल खाऊन होत्यात येऊ आणि त्यात अंजली बाईं सगळं भांडण काढलं. अरे कुठं लक्ष नाही, ना घरात ना कामात. अरे मला समजत नाही की त्याला वळणावर कसं आणायचं ते. ज्यांना समजायला पाहिजे त्यांना समजून झाले, काय करणार? म्हणजे म्हणजे गडी माणसाला जर वळणावर आणायचं असेल तर त्याच्या आवरतीनं त्याला प्यारसे बांधून ठेवायला पाहिजे, तेव्हाच ही माणसं वळणावर येतात. पण आता वहिनी साहेब ह्या अशा. वहिनीचं काय? हा, वहिनीचं काय? अरे लई चांगल्या आहेत त्या. हा, मागचा पुढचा विचार न करता फाटकन बोलत्यात. अरे पण खरं ते बोलत्यात. अरे अरे त्यांच्यामुळे आमचं घर घर आहे. हा, आणि दुसऱ्या नात्यांची किंमत कुणाला कळत असेल तर ती फक्त अंजली बाईंना. अरे जे बायकांना कळतं ते आपल्या डोसक्यात बी येत नाही. हा,
आणि या दोघींना बी नात्याची किंमत काय हे चांगलं कळतं. हा, आणि बाईंनी सांगितलं म्हणूनच मी आबांना फोन केला ना. आबा लगेच आलं इकडं. समजा घर एकत्र जेवलं, हसलं, बरं वाटलं. अंजलीबाई सांगतात ते बरोबर निघतं बघ. अरे तुझी होणीवाली बायकोच त्यांना कळण झाल्या. हे बघ, मी तर म्हणतो तू पाटक बाईनं जाण घरला. अरे कण खाली जाळ काढीन. अरे म्हणजे आता तुला डोळं बंद केल्यावर बाई दिसत्यात म्हणून म्हंटल मी. अरे पण तो रॉंग नंबर लागतोय. अरे राणा, रॉंग नंबर असा सारखा लागत नसतो. एक काम कर, तू आता परत एकदा बघ. आता जे कोण दिसत त्याच्या संगत तू लगीन करून टाक. नाही नाही, नाहीतरी एक काम कर, बाईसनी सरळ सांगून टाक. त्यासनी मग डोळं बंद केलं की बार बार मला तुम्हीच दिसतात याचा काय मतलब, आणि एकदाचा सोक्ष मोक्ष लावून टाक. हा हे चालतंय बघ. आज शाळा सुटल्यावर निकाल लावूनच टाकतो समजा. मलाच कळायला हवं होतं गावात कसं वागायचं ते. माझंच चुकलं. हे गाव आहे हे मला कळायला हवं होतं. आता मग राणाजींशी बोलायलाच नको. उगाच माझ्यामुळे त्यांच्या घरात भांडणच नको. अंजली, अंजली, कुठे चाललीस तू? कधीपासून हाका मारते मी तुला, आणि कुठं लक्ष आहे तुझं? अगं सॉरी. बरोबर, असू दे. अंजू, मी काय म्हणते, सकाळी जे पण काय झालं ते तू मनाला लावून घेऊ नको बर का. अगं त्या वहिनी साहेबांचा स्वभावच तसलाय. सकाळी जे पण काय बोलले ते लई भयानक होतं, मला बी माहित आहे. पण त्यांना चाडच नाही आहे ग कसली. आपण आपलं तू मोठ्या घरची लई शानी आहेस असं म्हणायचं आणि आपलं काम करत राहायचं बघ. तू नको मनाला लावून घेऊ. ते तसल्याच आहेत अगं. रेणू, मला आता कुणाशीच काहीच नाही बोलायचंय. मी घरी जाते. अगं पण ऐक तरी. प्लीज, खरंच नको. ओ अंजलीबाई, हो ते लई मोठा घोटाळा आहे, जरा निस्तरून द्या की. नाही, आता नको. मी जरा घाईत आहे. हो, घाई काय असणारच की. एवढं नीट समजावून सांगा, मग तुम्ही जा की. नाही राणाजी, प्लीज आता नको. अहो लई महत्वाचं आहे ते. हेच नकोय. तुम्ही जा बरं. पण का? आता मी कसं सांगू तुम्हाला? अहो, सांगा सर. ते मागच्याला तुम्ही जे काय सांगितलं त्याचा काय उपयोग होईना. आता दुसरा काहीतरी उपाय द्या की. लई महत्वाचं आहे. कितीही महत्वाचं काम असेल ना तरी प्लीज मला तुम्ही नका विचारू. अहो असं काय करताय? असं ऐन टाइमला तुम्ही मला एकटं सोडणार वय? राणाजी प्लीज मला नका विचारू आणि माझ्याशी बोलूही नका. मी जाते. अहो पण का? काय चुकलं का माझं? माझ्यामुळे तुमच्या घरात आणि तुमच्या भावांच्या फूट पडलेली मला नको. हा, कालचं म्हणताय वय? हो, कसली फूट? ते सुरत समजा इसरला बी असेल. हा, आणि मी बी कवाच इसरलोय. तुम्ही त्याची काय बी काळजी करू नका. तुम्हाला नाही समजत. तुम्ही खूप साधे आहात. अहो, माझा भाऊ बी साधाच आहे. लहानपासून असाच येतो. आता रुसून बसेल आणि मग उद्या परत जसा तसा. तुम्हाला मी सांगितलं ना, आपण नको बोलायला आणि यापुढे माझ्या मागेही येऊ नका. अहो अहो अंजलीबाई, अहो या सरकार या. चहा प्या, तोंड गोड करा.
तोंड गोड करायला सांगितलं तर वाकडं काय करतोय? तुझा झालेला अपमान आज व्याजासकट फेडून आलोय आम्ही. खरंच की काय? पोकळ वार्ता कराय आम्ही म्हणजे काय तू आहे होय? काय केलंस? काय केलं नाही ते विचार. आज भर वर्गात समद्यांसमोर तिला अशी काही चेपली, मनात म्हणली असल काठीनं मारा आपण बोलू नका. एवढं काय छापलंस? आई बाला बिन हाय सोडलं तिच्या आज. मग मान खाली करून बसली. पण आज कळलं असेल तिला गायकवाडांच्या आडवं गेलं की काय होतं ते. अगं मी पाहिजे होतो का तिथं? मला का घेऊन गेली नाहीस? तुला किती उठवलं आम्ही, पण तू मेल्यासारखा झोपला होता. काल काय कमी कारभार केला नाही तुम्ही. अगं ते डोसकं सटकलं होतं म्हणून जरा जास्त झालती. पण काय का असं ना, काल तुझा अपमान झाला ते आपल्यासाठी चांगलंच झालं. म्हणजे म्हणजे तिने तुझा अपमान केला म्हणून आम्ही तिचा अपमान केला. आणि असा काय अपमान केला की ती राणा भाऊजींच्या पण कधी वाटला जायची नाही. नेम जर निशाण्यावर लागला तर ती राणा भाऊजींशी कधी बोलायची बी नाही. आणि बोललीच नाही तर या घरची सून बी व्हायची नाही. म्हणजे काटा आपल्या आपणच पडला म्हण की. कसली विचारायच ग तू? हे तुला आज कळतंय भय? आज जरा शुद्धीत आहेस म्हणून आमची किंमत कळती म्हणायची. कळल. आज जशी तुला आमची किंमत कळली तशी घरच्या समद्यांना कळल. नंदिता काय चीज आहे हे बी कळल. काल तसं आज असं काय झालं अंजली बाईसनी? आधी कधी असं वागल्या नव्हत्या. हा, घरची माणसं महत्वाची. भावाभावांमध्ये फूट पडायला नको, बरोबर आहे त्यांचं. पण माझ्यानं सूरज मध्ये कुठे भांडण झाले असं का वाटतं त्यासनी? रानादा? रानादा? हा? अरे इथं आहेस व्हय तू? बरं झालं बाबा भेटलास. आणि इथं का बसलायस असं तू? ते तुझे साथीदार अरे लई काय काय बोलले आम्हाला. घेणं ना देणं मधनं काय एक एक काढलं कुणाच ठाऊक. म्हणल्या माझ्यामुळे तुम्हा भावाभावांमध्ये भांडण नको, यापुढे बोलायलाच नको. आता हे काय नवीन? हा, पण त्यांना असं का वाटतंय की माझ्यानं सूरज मध्ये फूट पडेल? नाही, तिला नाही वाटत असं. पण वहिनी साहेबांनी तरी असंच वाटतंय ना? काय? अगं पण त्यांना का असं वाटेल? त्यांचा काय संबंध? घ्या, म्हणजे खरं काय झालंय ते अंजलीनं तुला सांगितलंच नाहीये म्हण की. खरं काय? उगा कोड्यात बोलू नकस. समजा काय ते सरळ सांग. अरे काय सांगू आता तुला? समजा पिसकटलंय बघ आज सकाळी. आज सकाळी वहिनी साहेब आलत्या शाळेत. हेच हे असं घडलं म्हणून दुखावल्या अंजलीबाई. नाही तर अशा वागल्या नसते माझ्या बरोबर. यो प्रकार सुधारायला पाहिजे. हे बी आत्ताच्या आत्ता.